निवडणुकी रिंगणात उतरला तर मोठा प्रतिसाद देखील मिळताना आपल्याला पाहायला मिळतो. तर प्रचाराची आता कशी तयारी सुरू आहे? खरं तर प्रचाराचा शुभारंभ 27 तारखेला चिन्ह वाटप झाल्यानंतर होईल, परंतु सध्या गावभेट दौऱ्यामध्ये वाडी वस्तीवर जात असताना, शेतकरी बांधवांना भेटत असताना, ग्रामस्थांना भेटत असताना इतका आनंदित त्या ठिकाणी माझा शेतकरी बांधव आहे, माझी मायबाप जनता आहे. कारण का तर केलेल्या कामाची 100% पोचपावती चरण चौरेला देतील असा मला ठामपणे विश्वास आहे. कारण का तर मी फिरतोय सगळीकडे, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावामध्ये 10च्या 10 जेडपी गटातील गावामध्ये अतिशय माझ्या मायबाप जनतेचा अतिशय मला पाठिंबा मिळत आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सांगायला गेलं तर एक ही वस्ती अशी नाही की ती चरणराज चौरेला यांना बोलवून त्या ठिकाणी चहा पाणी केल्याशिवाय सोडत नाहीत. अतिशय चांगल्या पद्धतीने वातावरण आहे. आणि खरं तर ही निवडणूक माझ्या मायबाप जनतेने, माझ्या मायबाप शेतकऱ्याने हातात घेतलेली निवडणूक आहे म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण तर बघतोय मी ग्रामपंचायतचं बी इलेक्शन लढलो, आमदारकीचं देखील इलेक्शन लढलो, पर असा मी एवढा पाठिंबा, असा लोकांमध्ये उत्साह कधीच पाहिला नाही. निवडणुकीमध्ये इतका उत्साह या ठिकाणी आहे. कारण का तर गेल्या 30 वर्षापासून ज्याची सत्ता या ठिकाणी होती, झडपी गटामध्ये सदस्य त्यांचे होते, त्या सदस्यांनी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी काम केलं नाही. म्हणून त्या ठिकाणी या ठिकाणची जनता टांगा पलटी करण्याच्या प्रयत्नात आहे. या ठिकाणचा मतदार बंधू भगिनी टांगा पलटी करण्याच्या 100% प्रयत्नात आहेत. खरं तर मी पाहिलं ती AI सिस्टीमवर काहीतरी ती व्हिडिओ बनवले जातात. या ठिकाणी खोटं सांगत नाही तुम्हाला, या ठिकाणी चरणराज चौरे यांची बदनामी करण्यासाठी, उमेश पाटीलची बदनामी करण्यासाठी, राजाभाऊ खरे यांची बदनामी करण्यासाठी, विजयराज दादा डोंगरे यांची बदनामी करण्यासाठी अनेक त्या ठिकाणी षडयंत्र आखलेले आहेत. तुम्हाला अनेक या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु ती खोटी आणि डुप्लिकेट आणि माणसंही खोटी आणि ती व्हिडिओ खोटा अशा पद्धतीचं मी आवाहन करतोय. या ठिकाणी रेकॉर्डिंग व्हायरल होतील, कशाही पद्धतीनं त्या AI सिस्टीमवर काही केलं जातं आपण पाहतोय. खरं तर काय काय व्हिडिओ बघून मला हसू आलं, परंतु आम्ही त्यांच्यावर कुठलीही टीका करणार नाही. आम्ही जनतेत जातोय, ग्रामस्थांना रस्ते देण्यासाठी जनतेत जातोय, DP देण्यासाठी जनतेत जातोय, त्यांच्या आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांचे पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी. आम्ही कुठलीही त्यांच्यावर टीका टिप्पणी करणारी आम्ही माणसं नाही. विकासाच्या मुद्द्यावर लढतोय. केलेल्या विकासाचं मोल, जो रस्ते केले ते, जो विकास केलाय, ज्यांना DP दिलाय, त्यांनी मला मतपेटीतून मला दान करावा, एवढीच मी त्या ठिकाणी आवाहन करतोय. आपल्या मताचं विभाजन होण्यासाठी अनेक उमेदवार रिंगणात उतरवले जातात. 100% त्या ठिकाणी उमेदवार उतरवले जात आहेत, हे मला देखील माहिती आहे, मला देखील कल्पना आहे. परंतु मंगळवारी अर्ज काढण्याचा लास्ट दिवस आहे आणि मंगळवार नंतर त्या गोष्टीवर मी त्याचं उत्तर तुम्हाला देईन. अध्यक्ष, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पाठीमागच्या निवडणुका ह्या वैयक्तिक टीका टिप्पणीवर गेल्या. आता ही निवडणूक वैयक्तिक टीका टिप्पणीवर येऊ शकते, तशी टीका देखील आता आपल्यावर होऊ शकते. टीका करणं हा त्यांचा धर्म आहे, काम करणं हा आमचा धर्म आहे. आम्ही जनतेसमोर जातोय केलेल्या विकास कामावर. टीका करून काय मिळणार आहे? टीका करून किती दिवस तुम्हाला लोकांना जसं 30 वर्ष ह्या माझ्या मायबाप जनतेला, शेतकऱ्याला फसवलं, आणखीन मी तुम्हाला फसवायचंच आहे का? आणि ही मायबाप जनता 100% फसणार नाही. गेल्या 30 वर्षामध्ये अनगरकरांना पंचायत समितीचे सभापती त्यांचा, पंचायत समिती सदस्य त्यांचा, जिल्हा परिषद सदस्य त्यांचा, या ठिकाणी त्यांच्या पोटात कावळे ओरडायला लागलेले आहेत की या ठिकाणचा एक शेतकऱ्याचा पोरगा ह्या जिल्हा परिषद मध्ये जाऊ नये, यासाठी त्यांचा काटोकट प्रयत्न चालू आहेत. मी तुम्हाला सांगतोच काय, आणखीन डुप्लिकेट एकमेकाला शिव्या घातलेल्या सुद्धा आमच्यात आमची भांडणं लावण्यासाठी त्या ठिकाणी रेकॉर्डिंग व्हायरल होतील. आणखीन त्या ठिकाणी कुठलेही व्हिडिओ व्हायरल होतील. तुम्ही पाहिलं असेल की चरणराज चौरे यांच्यावर चन्नाची केस आहे म्हणून सांगितलं. या ठिकाणी मी बघतोय, तुम्ही बघितलं असेल की माझ्या गाडीमध्ये पत्र आहे SP ऑफिसचं की माझ्यावर तसला कुठलाही गुन्हा दाखल नाही. माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल असेल तर मी त्यावेळेस आवाहन केलं की माझी निवडणुकीमधून माघार. दावा पाहिजे होता ना. आरोप कोणी केलं? समोरच्या उमेदवारानं. समोरच्या उमेदवारांना आरोप करत असताना का त्या ठिकाणी माझी केस दावली नाही? मी तर पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की जर का माझ्यावर गुन्हा दाखल असेल तर माझी निवडणुकीमधून माघार. तसा कुठलाही गुन्हा माझ्यावर नाही. म्हणजे या ठिकाणी शिंतोडे उन्हाळण्याचं काम या ठिकाणी त्यांचं आहे. परंतु मी एक सांगतो की मी फसवणारा माणूस नाही, मी कुणावर टीका करणार म्हणून. ज्या ज्या वेळेस त्यांची टीका होईल त्याला उत्तर देण्याचं मी काम करेन. मी टीका करणारी माझी औलाद नाही.
मी कधीही तुम्ही बघा, ज्या वेळेस मोहरनं मला त्या ठिकाणी टीका होते त्यावेळेस चरणराज चौरे त्या ठिकाणी उत्तर देतो. आपल्या मतदारसंघात शेतकऱ्याकडून असं म्हटलं जातंय की एक कॉल चरण चौरे करून मीटर सॉल्व, म्हणजे लोकांच्या आड्या अडचणी सोडवताना आपण दिसतात, त्याबद्दल काय सांगा? खरं तर गेल्या 4 वर्षापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब झाले तेव्हापासून ह्या ठिकाणी मी सातत्यानं तालुक्यातील म्हणतो, झडपी गटापुरतं नाही, तालुक्यात जवळजवळ 150 ते पावणे 200 डीपी मी त्या ठिकाणी जळल्याला देण्याचं काम केलंय. जवळजवळ नवीन डीपी 70 ते 75 डीपी नवीन देण्याचं काम तालुक्यामध्ये केलंय. तुम्ही जावा डोक बाबळगावला, जावा तुम्ही ते रामहिंगणीला, तुम्ही जावा नांदगावला. ती काय माझ्या झडपी गटातली गाव नाहीत, पण माझे सरपंच आहेत, माझे पदाधिकारी आहेत, माझ्या जीवाला जीव देणारे माझे बांधव आहेत, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी आपण विकास निधीच्या माध्यमातून डीपी देण्याचं काम केलंय, रस्ते देण्याचं काम केलंय. मला एकच सांगा, तुम्ही 30 वर्ष एक जळलेला डीपी तुम्ही कधी दिला का कोणाला फुकट? या ठिकाणी चरणराज चौरे त्या ठिकाणी तुम्ही पाहत असाल 10 रुपये सुद्धा त्या ठिकाणी घेतलं जात नाहीत, माझ्या शेतकरी बांधवाला डीपी मिळतो. मग तुम्ही का केलं नाही? माझा शेतकरी बांधव, या हवेच्या अलीकडचा शेतकरी बांधव असेल, नागरिक असेल, हा त्या ठिकाणी डीपी जळल्यापासून त्याचं धान जळलं पाहिजे, त्याचा ऊस जळला पाहिजे, त्याचं टमाटे जळले पाहिजे, त्याचा कांदा जळला पाहिजे. तिथला शेतकरी सुधारला न पाहिजे, तिथला शेतकरी गळाटला पाहिजे, त्याला रस्ता दिला नाही तुम्ही. अहो तुम्ही आज त्या ठिकाणी पाहत असाल, तुम्ही पेनूर जावा, पाटकुल जावा, टाकळी जावा, औंढी जावा, वरकुट जावा आणि शेजबाबा जावा, कुठल्याही मतदारसंघामध्ये जावा, चरणराज चौरे त्या ठिकाणी काय ना काय त्या शेतकरी बांधवासाठी, मतदार बंधू भगिनींसाठी काहीतरी काम घेऊन गेला. ह्यांनी काय काम केले मला तुम्ही सांगा. त्या कामासाठी ह्या छत्रपती शिवाजी महाराज साक्षीने सांगतो, काय काम केले त्यांनी समोर बसावा आणि मला समोर बोलवावा. मी बी काम केलेला अल्बम मोडवतो, त्यांनी बी काम केलेला अल्बम ठेवा. या ठिकाणी वर्षातून 10 ते 20 लाख रुपये अनगरकरांनी निधी देऊन प्रत्येक गावामध्ये त्यांना फसवण्याचं काम केलं. खरं तर त्यांच्यापाशी भरपूर काय त्या ठिकाणी देण्यासारखं होतं, पण आपल्या भागातील लोक नाही सुधारली पाहिजे. ही जर लोक सुधारली, पिनोर, पाटकुल, अंकुली, टाकळी ह्या भागातील जर हवेच्या अलीकडे लोक नाही सुधारली तरच ही आपल्या अंडरमध्ये राहतील, तरच या ठिकाणी आपल्याकडे तळवत चाटत येतील. अशा भूमिकामध्ये त्या ठिकाणी राजन पाटलांनी केलेलं काम आहे आतापर्यंत. का आपल्या मतदारसंघातून जात असलेला पालखी महामार्ग रद्द केल्यामुळे त्या भागातील लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात उद्योग होतो. शक्तीपीठ महाराज खरं तर ही माझ्या शेतकरी बांधवावर आणि मोहोळ तालुक्यावर तो विषय फक्त माझ्या झडपी गटापुरता नाही. नरखेड असेल, नरखेडच्या त्या टोकापासून पुळूजच्या आपल्या म्हणजे टाकळी शिकणची हद्द सोडस्तोर म्हणजे पुळूजमधनं देखील ह्या ठिकाणी ह्या मोहोळ तालुक्यावर केलेला अन्याय आहे. मला एक सांगा, ज्या वेळेस राजन पाटील साहेबांचा प्रवेश होतो त्यावेळेसच रस्ता कॅन्सल का होतो? त्यावेळेसच रस्ता कॅन्सल होतो. मी तुम्हाला एक क्लिअर सांगतो की जे झालंय ते चुकीच झालंय. आम्ही त्या शेतकरी बांधवाबरोबर आहे, कारण का तर ही प्रगती तालुक्याची थांबली. एक शक्तीपीठ सारखा मार्ग जर आपल्या तालुक्यातून जाताना कॅन्सर रद्द होत असेल तर ह्याचं पाप ह्यांना आयुष्यभर फेडावं लागेल, कारण का तर आपल्या तालुक्याचा विकास झाला असता. तालुक्यामधून एक जर शक्तीपीठासारखा मार्ग गेला तर ह्या भागाच्या शेतकऱ्यांना अतिशय फायदा झाला असता. त्या शेतकऱ्यांनी कमीत कमी 3-3 वर्ष झालं सर्वे झाल्यापासून त्या रानामध्ये गेले नाहीत. ती रान पडाक फुलं, त्या ठिकाणी पाणी दिलं नाही, त्यांचे धानं बागा सुकून गेल्या, सोडून दिल्या. मग त्या ठिकाणी ह्या शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायाला कोण जबाबदार आहे? याचं उत्तर या ठिकाणी अनगरकरांनी द्यावं आणि माझ्या शेतकऱ्याला वर का अन्याय केलाय याचं उत्तर त्यांच्याकडेच मिळेल तुम्हाला. ओके.